चला दुसऱ्या क्रमांकाचा मार्ग आहे, ह्या मार्गाने जाऊ शकत नाही. दुसरा मार्ग कोणता आहे? दुसरा मार्ग आहे दादा यज्ञ मार्ग आहे. यज्ञ कळतो ना तुम्हाला? यज्ञ अशी साधना आहे, यथायोग्य पद्धतीने जर यज्ञ केला तर देव भेटतो, नवल नाही, प्रत्यक्ष देव पोटी जन्माला येतो. बघा राजा दशरथाने पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला होता, आहे की नाही? पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. जगाचा मालक राम स्वरूपाने दशरथाच्या घरी जन्माला आला. हे यज्ञाचं सामर्थ्य आहे. पण यज्ञ आपल्याला करता येतो का? आपल्या डोक्यातला यज्ञच वेगळा आहे. आपल्याला भेटेल ते टाकायचं आणि पेटवायचं यज्ञ. तसा यज्ञ होत नसतो. यज्ञ कोण करू शकतं? यज्ञ कुणी करायचा? यज्ञाला काय काय लागतं लक्षात ठेवा. माझ्याकडे लक्ष देत आई, तुम्ही एवढं ऐकायला सवय नाही. कसे काय ऐकत आता बोलवलंय तर ऐकावंच लागेल, त्या काही पर्याय नाही. उठी बी जाता यावं नाही, काहीच नाही. किती डोळा लायचं नाही बिचारा, जपू द्या. ऐका यज्ञ यज्ञ कुणाला करता येतो? ऐका, यज्ञ करण्यासाठी ज्याच्याकडे स्वतःची 1.25 एकर जमीन असेल तो यज्ञ करू शकतो. किती जमीन? 1.25 एकर. तुम्ही म्हणाल महाराज आपल्याकडे 25 एकर आहे, काही कामाची नाही. 1.25 एकर जमीन स्वतःची, वडिलोपार्जित नाही, पिढीजात आलेली नाही, सासऱ्याने दिलेली नाही, व्याजाचा पैशाने कमवून घेतलेली नाही, कष्टाने घामाने. कष्टाने म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडनं 300 रुपये रोज घेतला आणि त्याचं काम जर 300 रुपयाचं नाही केलं तर तो रोज कष्टाचा होत नाही, तो हरामाचा होतो. सेंटरिंग कामला गेल्यानंतर 500 रुपये रोज घेऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला 300च काम करून दिलं तर 200 रुपयाचा तुमच्याकडे येणारा पैसा हा हरामाचा होतो. म्हणून अतिशय कष्टाने घेतलेली जमीन 1.25 एकर पाहिजे असेल एखाद्या महात्म्याकडे. त्या 1.25 एकर जमिनीचा सेंटर काढायचा, ती जमीन नांगरून काढायची. नांगरायची कशाने? नांगराने. पण नांगर कोणतं? लोखंडाचं नाही, सोन्याचं लागेल. कशाचं? सोन्याचं. गोल्ड कळतं ना तुमच्या गावातला? सोन्या वगैरे नाही, गोल्ड. गोल्ड सोन्याचं नांगर. किती किलोचं? किमान 125 किलोचं सोन्याचं नांगर पाहिजे. ज्याच्याकडे असेल त्याने यज्ञाच्या भानगडीत पडायचं. नांगर असेल एखाद्या श्रीमंताकडे, काय अडचण नाही. ते नांगर नांगरत असताना बैलाची जोडी लावायची नाही. जो यजमान आहे आणि यजमान पत्नी, पती पत्नीने ती जोडून तो नांगर नांगरायचं. नांगरानंतर त्या जमिनीचा सेंटर काढायचा, तिथे 7x7चा खड्डा खोदायचा, माणसं लावून नाही, स्वतः करायचा. जमिनीपासून वरती योनीपर्यंत तो यज्ञकुंड बांधून आणायचा. त्या यज्ञकुंडामध्ये लागणारी समिधा कुठे मिळते? 7पुडामध्ये, ब्रह्मगिरी पर्वतावर आणि सप्तशृंगीच्या रांगेमध्ये. ती समिधा आणण्यासाठी त्या समिधाचा, त्या वनस्पतीचा जाणकार माणूस सोबत घ्यायचा. हे वृक्ष आहे, या वृक्षाचं फूल तोडण्यासाठी सुद्धा एक मंत्र आहे. तो मंत्र, याची जाण ज्याला असेल तो या वृक्षाचं फूल तोडेल. अशा त्या वनस्पत्या आहेत. त्या वनस्पत्या आणण्यासाठी तो जाणकार माणूस पाहिजे. त्या सर्व वनस्पत्या आणायच्या, यज्ञकुंडाजवळ बसायचं. आणि ते यज्ञकुंडाजवळ बसत असताना ब्राह्मण हा याज्ञिक असला पाहिजे, त्याला यज्ञाचं ज्ञान असलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी समिधा टाकायची, हत्तीच्या सोंड चाललेली अशी धार दुपाची पाहिजे. एवढं सर्व एखाद्याकडे असेल. शेवटचा मुद्दा सांगतो, यज्ञ जर करायचा असेल तर ज्या ठिकाणी यज्ञ करायचा आहे त्या ठिकाणापासून, यज्ञाच्या जागेपासून 12 कोस चारही बाजूला. 12 कोस इकडे, 12 कोस इकडे, 12 कोस इकडे, 12 कोस इकडे. 12 कोस म्हणजे 36 किलोमीटर. कुठेही ज्या ठिकाणी तुम्हाला यज्ञ करायचा आहे त्याच्या चारही बाजूला 36 किलोमीटर कुठेही गो हत्या आणि भ्रूण हत्या झालेली नसावी अशी पवित्र भूमी जिथे असेल तिथे तुम्हाला यज्ञ करता येतो. अशी भूमी भारतात आहे बाबा? आता आहे का? मग आणि का ते का
विठोबाचा आग्रह. अरे हे शक्य ना, यज्ञ शक्य आहे का आम्हाला बाबा? कर्म आणि यज्ञ शक्य नाही, योग शक्य नाही. तिसरा एक मार्ग आहे. कोणता? त्या मार्गाचं नाव आहे कर्मकांड. आता कर्मकांड म्हटलं की आमचं कर्मकांडाशी काय दूरदूरपर्यंत संबंध येत नाही. काय कर्मकांडात आपण कधी विधी केलाय? काही संबंध नाही आमचा. कर्मकांडातला एकच विधी सांगतो, लक्षात येईल सर्वांच्या. सत्यनारायण सर्वांच्या घरी झालाय ना? इथे बसलेल्यापैकी सांगा, महाराज आपल्या घरी कधीच सत्यनारायण झाला नाही. असा जो असेल त्यांनी वरती बोट करा. म्हणजे सर्वांच्या घरी सत्यनारायण झालाय ना? चला, आता अशा माणसांनी वरती बोट करा की महाराज आपल्या घरी सत्यनारायण झाला आणि मी 2 तास मांडीवरून पोथी ऐकली. असा जो असेल त्यांनी वरती बोट करा. नाही, हे आमचं कर्म. तुमच्या गावात ब्राह्मण आहे का? नाही, कापण नाल. ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायण पाहिला का तुम्ही? पाहिला? ब्राह्मण सत्यनारायण करत नाही का? ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायण राहतो बाबा, पण ब्राह्मण आपल्यासारखा बावळटपणा करत नाही. आपला पावशर ना प्रसाद पुरा गाव नेवतं आहे की नाही? नगावाला बिया, कापणावाला बिया, धनुरवाला बिया, इकडे न्याळोत बी जवळच होई ना. अरे न्याळोतवाला बिया. प्रसाद केवढा ना? पावशर ना. पावशर ना प्रसाद. मग 4 गाव प्रसाद लिहि जातच, तरी संध्याकाळ उरेला शितला मग घर मालकी माय अशी काही बरकत सत्यनारायण देवनी असे प्रसाद उरना. तू राजी बोल बसाल फक्त वाटायला मुलं इथं काढ. असं प्रसाद उरतो. ब्राह्मणाच्या घरी ज्या दिवशी सत्यनारायण असतो ना दादा, त्या दिवशी ब्राह्मण सोहळ्यात असतो. सोहळा म्हणजे हे मी नेसलंय ना, हे सोहळा आहे. हे पोरा नेसलंय सोहळा आहे. याने नेसलंय ते धोतर आहे, याचं धोतर आहे, याचं धोतर आहे, याचं धोतर आहे, बाकी सर्व धोतर आहे. सोहळे म्हणजे 5 काष्टे आले पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. ज्या दिवशी ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायण असतो त्या दिवशी ब्राह्मण बाहेर कोणाला महत्व देत नाही, फक्त पूजेला महत्व देतो. ज्या दिवशी आपल्या घरी सत्यनारायण होतं, आपल्या दिवशी काय करतो त्या दिवशी राजूबा आपण पहिले स्वयंपाक करून घेतो. बरोबर आहे की नाही? मग म्हणतो वैरे बामणले भरलेले. बिचारा बामण धावपळ करत होतो, तो घरमालक पायरीवर उभा राहतो. सांगतो काय बामण दाद्या शटकट आवरा. बरोबर आहे का नाही? शटकट आवरा का बघ आमना स्वयंपाक होई झाले. अरे मग चेंदीले नाडा पण ना भोगाला उभा द्या करा. आता मला सांगा, पूजेच्या दिवशी पूजेला महत्व द्यायचं का जेवायला? आपण कशाला देतो? जेवायला. ठीक आहे, ज्याच्या घरी पूजा आहे तो धावपळीत असेल. ज्याला फुकट आमंत्रण आहे, फुकट चेंदायचं, तो फोन करतो वहिनी का पोती. अरे ऐकले ना, मर्ज शिकवतो. फुकट ऐकायला तयार नाही मला. आणि जगामध्ये 2 जाती इतक्या हुशार आहेत महाराज. कोणती कोणती? एक ब्राह्मण हुशार जात आहे, आणि दुसरी कोण? मला कमी ऐकू का तुम्ही? बोललेच नाही. पहिली जात आहे ब्राह्मणाची, अतिशय हुशार जात. आणि दुसरी जात आहे मराठी शाळेचा मास्तर. हायस्कूलचा नाही बरं का, मराठी शाळेचा मास्तर. अतिशय हुशार. तुम्हाला पा राजूबा, तुम्हाला सर्वांचे घोटाळे सापडतील, पण मास्तरचा ब्राह्मणचा घोटाळा कधी सापडणार? ब्राह्मण हुशार असतो. ब्राह्मणला माहितीये 10 मिनिटं पोथी केली तरी आज 100 रुपये देईल, आणि 1 तास केली तरी. ब्राह्मण म्हणलो तुला वेळ नाही, मला पण वेळ नाही. तो गल्लीतून पोथी सुरू करतो. मंगलम भगवान विष्णू मंगलम गणुजा मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तुला कळस ठेव, तुळस ठेव, खरका ठेव, वाळकुंड ठेव, हे ठेव ते ठेव, करता करता 4 आत्या. ब्राह्मण जेव्हा मांडीवर बसतो तेव्हा 5व्या अध्यायाला होता. आणि मग तो साधूवाने आपल्या जवळ सगळं प्रपंचात जातो. प्रपंच जातो धर्म कमावलेलं धंदा नाव समुद्र कलावधी काम कर. मी तुझ्या बापाला घ्यायला जाते, मात्र तू काय कर? सत्यनारायण प्रसाद घे, सत्यनारायण पूजा करणे, प्रसाद घ्या, मात्र तिकडे ये. मात्र त्या कलावधी काय करते? पूजा विष्णू दे. ही पोथी अशी आहे, तुमने उंचावून मला समजावं नाही. अशाच पोथी ऐकतो ना आपण, आहे का नाही? हा प्रकार आहे.
आणि मग त्या ठिकाणी सत्यवंतराच्या लक्षात या साधूने आपल्या कृपाश्रम धनद्रव्य कमला साधूंच्या परिषदेत सत्यदेव एका वृद्ध ब्राह्मण जाऊन साधूच्या होते साधूने सांग तुझ्या नावेमध्ये काय बोलाय तो साधूने सांग तुझे नाव फुलं फुलं पणांनी बोलाय सत्यवंतराव करू तू माझ्या कृपेने माझ्याशी असं ते होतं सत्यवंत म्हणे तुझी वाणी सत्यकडे पुढे जाऊन सत्यवंतराव अदृश्य होतो नाव पण उलटी होऊन जाते घरातून पोरगा पळत पळत येतो पोरगा घरातून पळत पळत येतं काय आपव काय मन म्हणे पोती लांबाळल्या म्हणे का बरे ऋषीनं बघून काने विकी म्हणे काही कर्म काढले आपले ये येडे उठतात मामन बामन तात्या पोती लांबाळल्या मामन ओ येडी हळद सरी गई ना पोती आता काय लांबाळली म्हणे नाही नाही लांबानी पुढी ऋषी वसतो आता मला सांगा संपलेली पोथी आहे कस काय लांबेल बरं पण ब्राह्मण लांबवतात काय सांगतात ऐका त्या नावेमध्ये झेंडूची फुलं नव्हती बर का पोती सर झाले आणि तेथे कर्दळीची पानं आई पोती म्हणे बर का आई फक्त ऋषी उघडत होता आता सांगा किती सत्यनारायण केलं म्हणजे पूजा होईल कर्मकांड किती सूक्ष्म आहे कर्मकांड किती सूक्ष्म आहे कर्मकांडातला विधी योग्य होत नाही म्हणूनच 35 वर्षाची पोरं झाली बायको कोणी देत नाही सुंदर मुलगी आहे सुशील आहे संस्कारी आहे मनासारखा जावाई मिळत नाही घरामध्ये इतका पैसा आहे पण समाधान चित्ताला नाही एअर कंडिशन रूम आहे रात्र रात्र झोप लागत नाही गावातली श्रीमंती एक नंबरची मात्र लायकी कोणी करत नाही पात्र कोणी समजत नाही याचं कारण काय याचं एकच कारण आहे पितृदोष आणि तो दोष कशामुळे येतो चुकीच्या कर्मकांडामुळे ज्यावेळी ब्राह्मण आम्हाला विधी करायला सांगतात पहिली गोष्ट कुठलंही कर्मकांड सोहळ्याशिवाय होत नाही ब्राह्मणच चड्ड्या घालून फिरतात लोकांनी कधी घालायची हे अवघड आहे मला मुद्दा एकच सांगायचा कर्मकांड आहे काय कर्मकांड केल्यानंतर तुम्हाला मुक्त होता येतं आणि कर्मकांडाचा मंत्र किती अवघड आहे आचमन घ्यायचंय ओम केशवाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः आचमन घेतो ना आचमनाला पाणी किती घ्यायचं एक उडदाचा दाना भिजेल एक उडदाचा दाना भिजेल एवढंच पाणी हातामध्ये घ्यायचं त्याच्यापेक्षा जास्त पाणी झालं तर दोष लागतो मला सांगा एवढं सूक्ष्म कर्मकांड आपल्याकडनं होईल का बाबा अनेकांचे काम नाही आता का नाही कारण ही अडचणी मोठ्या आहे चौथा टप्पा आहे पहिलं आपण यज्ञ मार्ग पाहिला योग मार्ग पाहिला कर्म मार्ग पाहिला आता चौथा जो मार्ग आहे तो आहे ज्ञान मार्ग पण ज्ञानाने देव मिळतो नाही नुसत्या ज्ञानाने देव मिळत नाही ज्ञानाला जोड जर वैराग्याची असेल तर देव मिळतो दुर्भाग्याची गोष्ट आहे वैराग्याची जोड आमच्या ज्ञानाला लागत नाही लागलीच तर कशाची लागते ती अहंकाराची माऊली आवर्जून सांगतात हा विचारून अहंकार सांडीजे मग अस्तीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केले किंवा नवल अहंकाराचे गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे अज्ञानाला अहंकार नाही बाबा मला अहंकार आहे कशाचा बोलण्याचा मला चांगलं बोलता येतं अहंकार आहे वाजवण्याचा अहंकार आहे यांना टाळ घेऊन बरायचा अहंकार आहे यांना पेटी वाजवण्याचा आहे यांना विना घेण्याचा यांना गाण्याचा अहंकार आहे नवे नवे तुम्हाला आम्ही कीर्तन ऐकायला जातो अहंकारच आहे तो अरे आमचा जन्मच कीर्तन ऐकायला झालाय आमचा जन्मच भजन कशासाठी दिलाय दिले इंद्रिय हात पाय कान है का नाही डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडशी नारायण त्याच्यासाठीच दिलाय तर मी गेलो म्हटलं की गेलं अहंकार जात नाही ज्ञानाला जोड वैराग्याची पाहिजे ना वैराग्याच्या गोष्टी अशा आहेत महाराज वैराग्याच्या गोष्टी बोलायला आणि युद्धाच्या गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात 60 लाखाच्या वया इंद्राने फेकून दिल्या हे आम्ही सांगायचं का आपण बोलायचं अरे कोणी फेकलं ते तुकोबा आहे होते
आपली 2 रुपयाची टोपी उडून गेली तरी डायरेक्ट नगावपर्यंत गाडी मागे जाते. आपण फुकटनी टोपी उडी काही तरी 60 लाखाच्या वया काय म्हणतात मला. आणि युद्धाच्या गोष्टी बोलायला बऱ्या वाटतात. आता येऊ राहिली 19 फेब्रुवारी. आता प्रत्येकाच्या अंगात शिवाजी महाराज गोष्टी. सोपं आहे का शिवाजी महाराज? छत्रपती शिवाजी महाराज होणं प्रत्येकाला वाटतं. मी खरं सांगू, या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी राजांची गरज आहे असं मला तरी वाटत. मग महाराष्ट्रातल्या घराघरात छत्रपती शिवाजी राजे व्हावं असं जर कुणाला वाटत असेल तर सर्वात पहिले जिजाऊ पुढे आली पाहिजे. जिजाऊची अडचण इतकी मोठी झालेली आहे सध्या, जिजाऊ मोबाईल शिवाय दुसरीकडे पाहतो. बहिणी झोप उठाडते ती बहीण. चहा ठेवा का पुरी झोपी जाते ती बहीण. पगार नाही शोभला रे, नाही काय माहिती 1500. विठ्ठल विठ्ठल एक लक्षात ठेवा, युद्धाच्या गोष्टी ऐकायला आणि बोलायला बऱ्या वाटतात. तुम्हाला ती काही महत्वाचे मुद्दे तुमच्या पुढे मांडतो, लक्षात घ्या. तसा महाराष्ट्र आणि सुजलाम आणि सुफलाम होता. 12व्या शतकातला महाराष्ट्रामध्ये सुजलाम आणि सुफलाम असणारा महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये श्रीमंती किती होती? श्रीमंत आणि समर्थ असणारा आमचा महाराष्ट्र. वर्षाच्या 12ही पौर्णिमा अमृताचा छिडकाव महाराष्ट्राच्या मातीवर करत होत्या. महाराष्ट्रातल्या नद्या दह्यादुधान नाहून निघत होत्या. महाराष्ट्राच्या नदीचे घाट सोन्यासारखे पिवळे चमकत होते. का? आमची मायमाऊली घाटावर धुणं धुवायला जायची तेव्हा तिच्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या जायफळासारख्या झिजत होत्या म्हणून ते घाटच पिवळे झाले होते. 350 वर्षापूर्वीची अशी परिस्थिती महाराष्ट्राची. एवढा श्रीमंत आणि समर्थ असणारा महाराष्ट्र, अचानकपणे त्या महाराष्ट्रावर कुणीतरी नजर लागले. विंध्याचलाच्या पाठीमागून धुळीचे उठायला लागले. घोड्यांच्या डपांचा आवाज यायला लागला आणि धीन 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 अल्लाहू अकबर करता करता 8000 घोड्यांच्या 32,000 टापा नर्मदा पार करून महाराष्ट्रामध्ये शिरल्या. पहिली धार पडली वराडावर, दुसरी पडली देवगिरीवर. देवगिरीचा रामदेवदा बेसावत होता. बेसावत रामदेवदाला जेव्हा कळालं आपल्यावर आक्रमण झालंय, असलेलं 4000 सैन्य घेऊन लढायला निघाला. पण 8000 अफगाणी छतड्यांपुढे 4000 मराठ्यांचा टिकाव लागला नाही. अपयश आलं, खंडणी द्यावी लागले, धन द्रव्य दिलं, कौतुक नाही. आपली असणारी एक मुलगी ज्येष्ठापल्ली नाम जेठाई नावाची मुलगी तर अल्लाह खिलजीला दिली. याही पलीकडे काय झालं तर महाराष्ट्राच्या कळसाची भगवी पताका खाली होती. किती दिवस? 5-25-50 वर्ष नाही, 350 वर्ष महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका नाही. 350 वर्ष महाराष्ट्र तख्ताला हिंदू राजा नाही. 350 वर्षाची काळी आमदार रात्र अत्याचार, अनाचार, स्वैराचार, व्यभिचार आणि बलात्कार या मातीमध्ये होत होता. पटेल तेवढी माणसं उचलायची, जहाजामध्ये बसवायची, अफगाणच्या बाजारामध्ये जाऊन जनावराप्रमाणे कवडी मोलाने विकायची. 350 वर्षाची काळी आमदार रात्र कोण वाचवणार या महाराष्ट्राला? अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्राचा विदर्भातला बुलढाणा जिल्ह्यातला सिंदखेड राजाच्या लखोजी राजा जाधव आणि गिरिजाबाई राजे जाधव या दाम्पत्याच्या उदरी 12 जानेवारी 1598 एका कन्येचा जन्म झाला. कन्या विवाह योग्य झाली. वेरूळच्या भोसल्यांचा पोरगा शहाजी भोसला लग्न करते. लग्नात पहिल्या वेळा जगदंबेच्या दर्शन जात असताना अत्याचार पाहते. अंतकरण विवळले अंतकरण आपल्या नवऱ्याला प्रश्न विचारते, राजे का होते अत्याचार? अरे का लुटल्या जाते आमच्या डोल्या? का कापल्या जाते आमच्या गोमाता? का उडवल्या जाते आमच्या मंदिराची कळसणी? का भंगवल्या जातात राजा आमच्या मूर्त्या? सांगा राजे. राजाने उत्तर दिलं, राज्य वनांचा आहे, पर्याय नाही. त्यावेळी मासाहेबांनी पहिला राजा कौल देत नाही, त्याने कौल जगदंबेला मागितला. पदर पसरवला, साथ घातली, आवाज दिला, भय दारू